पुष्पपूजा. पुष्पपूजा बुद्धाच्या काळामध्ये सुमनमाळी बुद्धाला भिक्खू संघाला पुष्प अर्पण केल्याशिवाय, लक्षात घ्या, आणि खुजुत्तरा जी नंतर तिचं मन परिवर्तन झालं, बुद्धाला आणि भिक्खू संघाला पुष्प अर्पण केल्याशिवाय ती राजाच्या दरबारी, प्रसेनजिताच्या दरबारी तो सुमनमाळी फुलं आणत नव्हता. पहिले फुलं कुठे? आजही बौद्ध राष्ट्रामध्ये कमळाची फुलं घेऊन प्रत्येक पौर्णिमेला कमळाची फुलं. बुद्धाच्या काळामध्ये कुठलाही उपासक उपासिका रिकाम्या हातानं बुद्धाकडे, भिक्खू संघाकडे किंवा बुद्ध विहाराकडे जात नव्हता. आजही बौद्ध राष्ट्रामध्ये ती परंपरा आहे. रिकाम्या हातानं कधीच जात नव्हते. समजलं का? रिकाम्या हाताला म्हणजे सोबत एखादी तरी बुद्धाला, भिक्खू संघाला पुष्प वाहण्यासाठी नेत होते. आजही ती परंपरा आहे. बुद्ध गयाला तुम्ही बुद्ध पौर्णिमेला गेले तुम्हाला लाईन दिसते. विना पुष्पाशिवाय ते जात नाही इतर बौद्ध राष्ट्रातले लोक. म्हणून जी पुष्पपूजा आहे, पुष्पपूजा कशाचं प्रतीक आहे? आपण बुद्धासमोर पुष्प वाहतो आणि इतरही धर्मातील लोक पुष्प वाहतात. जन्मापासून लोक म्हणते आपल्या सोबत काहीच येत नाही, पण जन्मापासून, पाळण्याच्या हारापासून, आहे का नाही, वाढदिवसापासून तर मरेपर्यंत, तुमच्या चितेपर्यंत, जाळ्यापर्यंत तुमच्या सोबत पुष्प असते. आणि बुद्धासमोर जे आपण पुष्प वाहत असतो त्या पुष्पाकडून आपल्याला एक बोध घ्यायचा आहे. कोणता बोध? आहे का नाही? कायोजी गुच्छ. ज्याप्रमाणे हे पुष्प आहे, हे जे पुष्प बाजारातून आणलेलं आहे तर हे टवटवीत आहे. टवटवीत आहे म्हणून आकर्षक आहे. आकर्षक आहे, टवटवीत आहे म्हणून ते सुगंधित आहे का नाही? परंतु हे फुल मात्र उद्यापर्यंत सुगंधित राहणार नाही. हे सडणार आहे, कुजणार आहे, याच्यातही दुर्गंध उत्पन्न होणार आहे. जसं हे फुल आहे त्याचप्रमाणे माझंही शरीर कसं आहे? फुलासारखंच आहे. म्हणून आपण बुद्धापुढे फुल अर्पण करत असताना पुष्पाकडून अनित्यतेचा, नश्वरतेच्या, शरीराच्या अनित्यतेचा बोध आपण शिकलं पाहिजे. फुलाकडून हा मेसेज घेतला पाहिजे. म्हणून त्याला आपण पुष्पपूजा म्हणत असतो. बुद्धाच्या पुष्पानं आपण पूजा करत असतो. दुसरी पूजा आहे धूपपूजा. धूपेन दीपेन तमदंसीना. धूप दीप म्हणजे सुगंधित धूपानं आणि दीपानं मी बुद्धाची पूजा करतो. जलानं मी पूजा करतो. तिसरी आहे चैतीय पूजा. चैतीय पूजा म्हणजे जे चैत्य निर्माण केले होते बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 8 आणि सम्राट अशोकाने नंतर 84,000 जे चैतीय धातू म्हणजे काय? बुद्धांचे शारीरिक धातूंची जी पूजा मी करतो.